राजधानी नवी दिल्लीकरांना सध्या श्वास घेणं मुश्किल झालेलं आहे, कारण दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये मोडली गेलेली आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी खरं तर दिवाळी झाली, पण दिवाळीच्या नंतर 2 दिवसांनंतरही दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येत नाहीये। मी सध्या कर्तव्य पथावरती आहे आणि कर्तव्य पथावरची ही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। कर्तव्य पथाच्या अगदी समोर हा इंडिया गेट आहे, पण इंडिया गेट देखील कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकत नाही अशा पद्धतीचा धूर जो आहे किंवा धुरकट जो परिसर आहे तो इंडिया गेटच्या परिसरामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळते। खरं तर मागच्या काही दिवसांपासून दिवाळीच्या नंतर हवेची गुणवत्ता खराब झाल्याचं बघायला मिळालेलं होतं, ती सुधारेल यासाठी सुप्रीम कोर्टाने फटाके वाजवण्यावरती बंदी घातलेली असताना ग्रीन फटाके वापरण्याची यावेळी परवानगी दिलेली होती। पण असं असतानाही दिल्लीकरांनी ग्रीन फटाक्याकडे अत्यंत दुर्लक्ष करून फटाके वाजवल्याचं बघायला मिळते, कारण त्यामुळेच अशा पद्धतीची गुणवत्ता हवेची खराब झाल्याचं चित्र सध्या बघायला मिळते। आजचा जो दिल्लीतील हवेचा AQI नोंदवला गेलाय तो साधारणतः 342 पर्यंत नोंदवला गेलाय, म्हणजे हा अत्यंत खराब श्रेणीमधील रेड झोन मधील AQI असल्याचं बघायला मिळते। फक्त इंडिया गेटच नाही तर आनंद विहार असेल, त्यानंतर अक्षरधाम परिसर असेल, अशोक विहार असेल, याही ठिकाणी रेड झोन मध्येच ही हवा असल्याचं बघायला मिळते। समोर जी दृश्य दाखवतोय ती खरं तर राष्ट्रपती भवनाची दृश्य आहेत, पण राष्ट्रपती भवन देखील अगदी काही मीटरच्या अंतरावरती असूनही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकत नाही अशा पद्धतीची हवा जी आहे ती खराब असल्याचं बघायला मिळते। खरं तर मागच्या काही वर्षांपासून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार होतं, आता भाजपचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे दोन्ही आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन पक्षांमध्ये आपापसामध्ये राजकीय वॉर जी आहे ती सुरू असल्याचं बघायला मिळतं। एकमेकांवरती टीकास्त्र दोन्ही पक्ष करत असताना दिल्लीकरांना मात्र हवेपासून मोकळा श्वास घेता येत नाही, त्यामुळे दिल्लीकरांना मोकळा श्वास नेमकं कधी घेता येणार हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।